चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे। होते बहुत दिवस आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले। पूजनीय थोर महात्मे आणि आमचे गुरुबंधू हरिभक्तिपरायण शिवरामजी बाबा मस्कर, त्यांची ही संकल्पना सर्व ग्रामस्थ मंडळी, परिसरातील भाविक या सर्वांनी त्यांना दिलेला सहयोग की तो दिवस आज उजाडला। ही हयात असणारी पिढी या संबंधाने अमर झाली। कारण सांगतो, प्रपंचाचं कितीही करा तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही। पण इथून किती पुढच्या पिढ्या जातील तरी रामाच्या मंदिरात नतमस्तक होताना हयात पिढीचं नाव घेतील की आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला। याला म्हणतात उत्तमाची उरे कीर्ती मागे। असं फार मोठं कार्य परमेश्वराने तुम्हा सर्वांच्याकडून करून घेतलं। इथे कोणाचा एकाचा नामोल्लेख मी करू शकत नाही, कारण सर्वच धन्यवादास पात्र आहात। पण पूजनीय बाबांवरती श्रद्धा ठेवून सगळे गाव एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलं आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो। आज बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावत नाही। बरेच दिवस त्यांची इच्छा होती आणि कोरोनामुळे थोडी अडचणही आली, त्यामुळे लांबत गेलं कार्यक्रम। मी का थांबलो, तुम्ही वेळ मिळाली तर जा मंदिरात आणि थोडं मूर्तीचं निरीक्षण करा। मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पहा। याचं कारण सांगतो मी। मूर्ती पैशानं विकत मिळते। मराठी लक्षात घ्या, मूर्ती पैशानं विकत मिळते, मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव घेणाऱ्याच्या नशिबानं मिळते। लक्षात ठेवा। प्रसन्न वतन पाहत राहावं, पाहिल्या वेद लावे। त्या मूर्तीची प्रसन्नता पाहून बाबाचाही आनंद आज गगनात मावत नाही। त्याचा हा शुभारंभ आज आहे। पवित्र असा दिवस आहे। पर्व विशेष भागवत धर्मी नृषय जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र, ही जी 5 पर्व सांगितलेले आहे त्यापैकी आजचं एक पर्व आहे राम जन्म। हिंद में प्रतिवर्षी आती है नवमी राम की, राम का सुमरण किया जाता है, वो होती है नवमी राम की। ते वर्षातून एकदा येते। रामाचं भजन करणाऱ्याची रामनवमी रोजच असते। एवढं लक्षात ठेवा। आज आनंदाचा दिवस आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं। महाशिवरात्रीचं कीर्तन करून गेलो तेव्हा मला संयोजक मंडळीने इथे आणलं होतं। आमचाच विश्वास बसत नाही, तीच जागा आहे का आपण पाहून गेलेलो। काही कसर ठेवली नाही।
श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं अख्ख्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा कार्यक्रम संपन्न केला. काटकसर नाही. तिथे महाद्वारात पाऊल टाकला की असं वाटतं आपण श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश केला. इतकं सुंदर मंडप नियोजन, साऊंड सिस्टीम, अन्नदान, जेवू घालणारे, पाणी पाजणारे, अन्नदान करणारे कोणीच माघार घेत नाही. ते एक पाऊल पुढेच आहे. आज आमचे पोस्टमॅन शहापूर पाटोळे उभयता दोघंही आले. आता बरीच मंडळी उद्यापासून येणार आहे. आज पहिला दिवस आहे. गावोगावी उत्सव आहे. गावोगावी उत्सव, त्यामुळे अडचणीत आहे सगळे. या संबंधाने मला सर्व ग्रामस्थ मंडळींनी, स्वतः बाबांनी कथा ढोक बाबाचीच झाली पाहिजे, त्यांचा आग्रह, कथा ढोक बाबाचीच झाली पाहिजे. तो दिवस उजाडला. त्यामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. या संबंधाने उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. आपण सर्वजण ज्ञात आहे, प्रत्येकाला रामकथा, पण ज्या ग्रंथाच्या आधारे कथा सांगायची आहे ते तुलसी रामायण आहे. तुलसीजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, सीदाम्या, मधुमंगल, अरे हे सगळे गोळा केले शिवराम बाबा रूपी कृष्णाने. हे सगळे सगळ्यांचे लाड पुरवले बाबांनी जन्मभर. असं आहे. आणि गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर पांडुरंगासारखी श्रद्धा ठेवली. त्याचं हे उत्तर आहे. नाही तर केवढासा आश्रम होता, मी साक्षीदार आहे भूतकाळापासून. केवढं झालं. तुलसी रामायण. दुसरं एक नाव या ग्रंथाचं आहे रामचरित मानस. म्हणजे रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यावर प्रगट केलं, म्हणून नाव आहे रामचरित मानस. एक दुसरी मजा सांगतो. मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिली, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं. कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भक्ताच्या घरी येतं. एक फरक. मानस सरोवरात पाणी आहे, इथं सिद्ध संताची वाणी आहे. मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे. मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरल्या गेला तर बुडण्याची भीती आहे, इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे. यथार्थ नाव आहे रामचरित मानस. आता दुसरा प्रश्न आहे, असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आता नाही, 2-3 दिवसानं तुम्हाला अनुभव येईल. 5 वाजता घरून निघाल तेव्हा 17-18 वर्ष वयाचा तरुण मुलगा अडवल तुम्हाला. कहा जा रहे पप्पा? रामकथा सुनने जा रहा हो बेटा. वही रामकथा ना जो 5 साल पहले टेलीविजन पर दिखाई दे रही थी. हाँ, अरे कमाल कर रहे हो पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो कथा तो हम आपको यहाँ बता देते. बताओ बेटे. देखो पिताजी, अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम, लखन, भरत, रिपुसुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा. उनके साथ भाई सीताहरण तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता से तू बंधन, रावण को मार डाला. अयोध्या में आए और राम राज्याभिषेक हुआ. तो ये आधा मिनट के अंदर समाप्त होने वाली राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी. इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा आहे. जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे राम कथा आहे. आमच्या जीवनातल्या व्यथा कमी करण्याचं साधन
म्हणजे रामकथा आहे. आपण लक्षात घ्या, ज्या माऊलीच्या मनावर परिणाम झाला, ह्या माझ्या सगळ्या कौसल्या माता आहे. होऊ शकते, जीवन आहे, विरोधी घटना घडल्यावर टोकाचाही परिणाम होतो आणि मग ती निर्णय घेते, पांडुरंगा असं जीवन जगल्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून तिचा पती ऑफिसला गेला, मुलं शाळेला गेली, गावात कोणी नाही, आतून लावली कडी, दुपारचे 2 वाजले, रॉकेलचा डबा घेतला हातात, काडीपेटी, स्वतःवर रॉकेल वतून पेटवून घेणार. तिलाही आमचे संत तुलसीदासजी थांबा मावशी थांबा, घाई करू नका, पेटवून घ्यायचं आहे ना, एक 5 मिनिट द्या आम्हाला. रामायण उघडा, रामायणातला वनवास काढा, वनवासातली सीता वाचा. रॉकेलचा डबा आहे, काडीपेटी हातात आहे, निर्णय झालेला आहे. तिनं रामायण उघडलं, रामायणातलं वनवास प्रकरण काढलं आणि त्यातली सीता वाचायला सुरुवात केली. 2च वळी वाचल्या. पिता जनक जग विदित प्रभाव, सखा सुरेश ससुर रघुराव, रामचंद्र पती सोबय देही, सोवन मही विधी बामन की. 2 लाईनी वाचल्या त्या माऊलीनं. पिता जनक, ज्या सीतेचा बाप मिथिला नगरीचा राजा जनक आहे, ज्या सीतेचा सासरा अयोध्या नगराचा राजा दशरथ आहे, आणि ज्या सीताचा पती ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र आहे. काय झालं? जनक राजाच्या लेकीला, दशरथ राजाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. अंथरायला नाही, पांघरायला नाही. तरी ती माऊली कोण्या विहिरीत उडी टाकायला गेली नाही. हे वाचत असताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल. पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसाही दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. ह्या व्यथा कमी करण्यासाठी कथा आहे, करमणुकीसाठी नाही, मनोरंजनासाठी नाही. ही रामकथा आमच्या प्रपंचातल्या प्रश्नाची उत्तर आहे. आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे, आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी. रामायणातले पात्र पहा, सक्के भाऊ नाही, ते सावत्र आहे. राम कौसल्येचा, भरत कैकेयीचा, लक्ष्मण सुमित्रेचा. पण काय झालं? सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडला. त्याचं नाव भरत आहे. हे बंधुप्रेम ऐकायचं आहे आपल्याला. बंधुप्रेम मी त्या दिवशी सांगितलं होतं. ज्या घरात भावाचं भावावर जीवापाड प्रेम असतं, त्याचे मायबाप 10 वर्षे बिना औषधाचे जास्त जगतात. हे सूत्र लक्षात घ्या. नका करू सेवा मायबापाची, काही गरज नाही. 2 चपात्याचं जीवन आहे त्यांचं. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम पाहिलं की मायबाप 10 वर्ष जास्त जगतील. ते टॉनिक आहे त्यांचं म्हातारपण. भावाभावाची भांडणं रोज पाहू द्या, 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. जिथे भावाभावाचं प्रेम आहे एकमेकावर, त्याच्या प्रगतीला पारावार नाही. त्या दिवशी मी उल्लेख केला होता. झाडू माहिती आहे तुम्हाला? झाडू मजबूत बांधलेलाच असतो, त्याला झाडू म्हणतात. झाडूची मूठ मजबूत बांधली, अख्खा परिसर स्वच्छ करायची ताकद झाडूत आली. कशामुळे? मूठ बांधली. लक्षात आलं ना? मूठ बांधली की झाडू परिसर स्वच्छ करतो. मूठ सुटली का झाडूचा कचरा होतो. हे लक्षात घ्या. तसं भावाचं भावावर प्रेम. तुम्ही द्राक्षाचे बागायतदार आहे, त्यात छोटा शेतकरी असेल, अर्धा एकर द्राक्षे असेल, तो काही व्यापाऱ्याला देत नाही. 4 पैसे मिळावे म्हणून स्वतःच टोपलं भरून नेतो मार्केटला. ती एक छोटंसं टोपलं नेतो सोबत. तुमचे शेतकऱ्याचे अनुभव आहे. छोटं टोपलं कशासाठी? ते काही मणी गळलेले असतात,
ते काय फेकून देते का शेतकरी? एवढी मेहनत करतोय तो. आणि ते मणी सगळे वेचून 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 एका टोपल्यात ठेवतो. आणि घडाची द्राक्ष मोठ्या टोपल्यात. ग्राहक लागतं. पाटील काय मनी काय भाव? मनी घ्यायचे का मावशी? हा 10 रुपये किलो. हे घडाचे द्राक्ष 100. आणि द्राक्षात काही फरक आहे का? मणी द्राक्षाचेच आहे, घडही द्राक्षाचं आहे. पण सुटे झाले मणी, किंमत 10 रुपये. घडाला आहे किंमत 100 रुपये. बस हे लक्षात आलं असेल आपल्याला. तसं एकत्रीकरण जिथे घरात, म्हणून बंधूचं बंधूवर प्रेम, यासाठी रामायणातले पात्र पहा. आणि हे आपणाला 7 दिवस चिंतन करायचं आहे. वेळ तंतोतंत सांभाळायची आहे. मीच सांभाळतो म्हणून तुम्हाला विनंती आहे. 5ला सुरू होईल, 8ला संपेल. एवढा समाज नंतर जेवू घालायचा आहे. ते बाबांची तळमळ होती. थोडी कथा कमी झाली तरी चालेल, पण अन्नदान रोज झालं पाहिजे, रोज झालं पाहिजे. मग एवढ्या श्रोते मायबापाला मग अन्नदानाची वेळ कोणती निवडायची? मग 8 ते 11 रामायण करून 12ला रात्री जीव घालायचे आणि पहाटे 2पर्यंत घरी जायचे लोक? नाही. ज्या वेळेला आपल्या आपल्या घरी जेवण करतात त्याच वेळेला कथा मंडपात जेवण झालं पाहिजे. म्हणून सगळे संयोजक बसून वेळ निवडली 5 ते 8. आणि 8ला पंक्ती बसल्या की 9ला आपापल्या घरी. पुन्हा दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन कथेला हजर. म्हणून हे रोजचं अन्नदान असल्यामुळे बरोबर आपण सगळे वेळ सांभाळू. 5 ते 8. आता स्वयंपाक घरी करायचाच नाही ना, त्यामुळे वेळ शिल्लकच आहे. आणि मिस्टर जर येत नसेल तर कुलप लावून द्या बाहेरून, आपोआप येते ते. नको ऐकू म्हणावं, जेवायच्या टायमात या 8 वाजता तिथं. हाच अजिबात पाप लागणार नाही तुम्हाला सांगतो. हां मला नाही यायचं म्हणाल, नाही यायचं तर मग स्वयंपाकही नाही म्हणावं. मग जेवायचं काय? कथा ऐकायचा कंटाळा तर 8ला जेवायला ये म्हणावं तिथंच. उद्या रामकथा. तुलसीदासजीला कथा प्रारंभ करायची असल्यामुळे तर तिथं नाही का पहिली गणेशाची मूर्ती. कोण डोकं चालवलं बरं? बा विघ्नहर्ता आहे तो गणपती, विघ्नहर्ता आहे. आणि त्याला कुठेही मान आहे बरं, प्रत्येक क्षेत्रात आहे, तमाशातही आहे. अरे तमाशावाले आपल्यापेक्षा चांगलं म्हणतात. ओम नमो तुमोरेश्वर गिरिज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धाव गा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. हे सुरुवात असते, त्यांची सुरुवात असते. ज्यांनी ऐकलं आहे लहानपणी ते त्यांचा एक पहिला गण, मग गवळण, मग वग लावतात रात्रभर. पहिला गणच असतो. तो विघ्नहर्ता देव आहे, विघ्नहर्ता. ज्या घरात गणपती आहे त्या घरातला विचार करा बरं. वाहनाचं तरी पटतंय का? एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल तर प्रत्येक जण आपलं आपलं वाहन आवडीनं घेतो. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरच्याची हिरो होंडा, 3 नंबरवाली सुझुकी, धाकटा घेतो राजदूत. तोच प्रकार महादेवरावच्या घरात आहे. महादेवरावचा नंदी आहे, मम्मीचा वाघ आहे, कार्तिकरावचा मोर आहे, गणपतरावचा उंदीर आहे. हे मोटरसायकली तर डोळ्यापुढे ना जमते का यांचं? नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, ह्या मोटरसायकली सांगतो घरातल्या. कार्तिक स्वामीचा मोर गणपतीच्या उंदरावर टपला. कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापावर टपला. आणि महादेवरावच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर. जिथे वाहनाचं मेळ बसत नाही. मांडीवर पार्वती, डोक्यावर गंगा, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता नामचंद्र. अरे एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. सुखकर्ता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. हे आरती आम्ही समजतो तशी सोपी नाही, सर्वांना पाठ आहे. इथं तर काही नाही. मुंबईसारख्या ठिकाणी गणपती उत्सव आणि मग बरमोडा घालून येतात 5-25 पोरं वर्गणी. हादरून जातो घर मालक. किती बाबा हे बरमोडावाले.
5,000. एवढं कसं काय महाग आहे कसं काय म्हणजे? अरे त्याला राहावं लागतं, गाठ बरमोड्याशी आहे 12 महिने. ठीक आहे देतो रे भाऊ. किती वर्ष झाले रे गणपती मंडळ तुमचं? 10 वर्ष झाले. आरती म्हणून दाखवा. मंडळ एकमेकाकडे पाहतं. मग एखादं म्हणतंय आरती, शाबास, बरोबर आहे. आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, हे बरोबर आहे. अनुवार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? सुख करता सुख प्राप्त करून देतो म्हणून, दुःख हरता दुःखाचं हरण करतोय म्हणून, वार्ता विघ्नाची. तुमची विघ्नाची वार्ता रोज रोज आणून देतो घरी. बसवल का गणपतीला पुढच्या वर्षी? म्हणून आम्ही समजतो तशी सोपी आरती नाही. खालचा नुरवी वरच्या लाईनला जोडायचा तर अर्थ लागतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर जमता येते. हा नुरवी त्याला लावायचा असतो. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. म्हणून निर्विघ्नपणे कार्य पार पाडण्यासाठी पहिलं वंदन गणपतीला. तुलसीजी सुद्धा गणपतीला वंदन करतात. गाये 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 गणपती गजबदन. अच्छा, हा. गाये गणपती गजबदन. गाये गणपती गजबदन. गाये गणपती गजबदन. चलो आगे. हाँ. शंकर सुवन भवानी के नंदन. सुवर्ण भवानी के नंदन. शंकर सुवन भवानी के नंदन. शंकर सुवन भवानी के नंदन. गाये गणपति गजबदन. गाये गणपति गजबदन. गणपति गजवदन. गाये गणपति गजवदन. पहिलं वंदन ज्ञानांचे राजे ज्ञानोबाराय आहे. पण पहिलं वंदन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जयचे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू. या नायानं तुलसीजी सुद्धा पहिलं वंदन गणपतीला, नंतर सरस्वतीला, मग सीतारामाला, शिव पार्वतीला. पहिलं वंदन दुर्जनाला, नंतर सज्जनाला. असं करीत बसण्यापेक्षा तुलसीला वाटलं एकाला वंदन केल्यापेक्षा 5:45 वाजले. सियाराममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. तुलसीजींचा नियम आहे बिनु सतसंगन हरी कथा. म्हणून प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे. त्या प्रयाग क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे महात्मे भारद्वाज आहे. आणि दरवर्षीचा आपला कसा कुंभमेळा आहे तो 12 वर्षानं, तो त्यांचा माघ मेळा. माघ महिन्यामध्ये संत महिनाभर एकत्रित येतात. शास्त्रचर्चा प्रयाग क्षेत्रामध्ये, ज्ञानाचा आदान प्रदान, त्याला म्हणतात माघ मेळा. आणि पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे संत भारद्वाजीला भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा होता. सगळे संत 1 महिना संपला आणि भेटायला आले. शेवटी एक संत आले तेव्हा भारद्वाजी आपल्या आसनावरून उतरले. त्या संताला आपल्या आसनावर बसवलं, स्वतः खाली बसले. ज्यांना आसनावरती बसवलं ते याज्ञवल्के, खाली बसतात ते भारद्वाज. आणि अति नम्रतेनं म्हणाले, बाबा किती वर्षापासून प्रयाग क्षेत्रात राहतो पण माझा एक संशय गेला नाही. एवढी कथा मलाही माहिती आहे की दशरथाचा पुत्र राम, त्याला 14 वर्षाचा वनवास, पत्नी सोबत होती, ती चोरीला गेली. तिच्या शोधार्थ पुढे जाऊन रावण मारला. नंतर अयोध्येला आले, राम राज्याभिषेक झाला.
ही कथा मला नाही, सगळ्या जगाला माहिती आहे, पण माझा संशय आहे बाबा, वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बड़ मोरे। याज्ञवल्क्य के हासले, भारद्वाज आपको राम कथा की पूरी जानकारी है, तो भी अज्ञान के भांति सवाल पूछ रही, तो मैं आपको नहीं, आप मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूँ। ऐसे ही संशय कीन भवानी, जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच प्रश्न एकदा पार्वती आईनं महादेवाला विचारला। मग महादेवानं पार्वती आईला जी कथा सांगितली तसाचा तसा संवाद मी आपणाला सांगणार आहे भारद्वाजजी, आपण लक्षपूर्वक श्रवण करा। एकदा त्रेतायुगामध्ये एक बार त्रेतायुगमाई, एक बार त्रेतायुगमाई, एक बार त्रेता युग माहे, एक बार त्रेता युग माहे। शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजर सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजर सिपाही। एक बार त्रेतायुगमाई, एक बार त्रेता युग माहे, एक बार त्रेता युग माहे। संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी। जय ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी, जय ऋषि अखिलेश्वर जानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी। एक बार त्रेतायुगमाई, शंभु गए कुंभजरी सिपाही, एक बार त्रेता युग माहे, शंभु गए कुंभज ऋषिपाही, सिपाही कुंभज ऋषिपाही। कथेला प्रारंभ झाला कुठे? प्रयाग क्षेत्रात याज्ञवल्क्य सिंहासनावर भारद्वाजजी श्रवणाला, आणि कथा प्रारंभ करताना इथून सुरुवात आहे। एक बार त्रेता युग माहे, एकदा त्रेतायुगामध्ये शंभू गए कुंभज ऋषी पाय, भगवान शंकर रामकथा ऐकण्यासाठी अगस्त्यजींच्याकडे येतात। महाराष्ट्राचा तेव्हापासून गौरव आहे, कैलासाहून यावं लागलं महादेवरावला। कुठे? तेव्हा चातुर्मास अगस्त्यजींचा होता अनकाई किल्ल्यावर, म्हणजे नाशिक जिल्ह्यातच बरं का, काही काळजी करू नका, नाशिक जिल्ह्यात मनमाडच्या पुढे अनकाई किल्ला आहे, आणि तिथे महादेवजी कथा ऐकायला आले कैलासाहून महाराष्ट्रात अगस्त्यजींच्याकडे। शंभू गए कुंभज ऋषी पाही, कुंभातून जन्म झाला तो अगस्ती, त्यांच्याकडे कथा ऐकायला भगवान शंकर येतात। एकटे नाही, संग सती जग जननी भवानी, सोबत सती आहे। शंकरजी आणि सती रामायण ऐकण्यासाठी महाराष्ट्रात आले, तेव्हापासून ही पद्धत आहे, कथा दोघांना ऐकावी बरं का। पाटोळे साहेब तुम्ही दोघंही आले, धन्यवाद। कथा दोघांना ऐकायची आहे, पती पत्नी दोघंही। चुकून जर आज एकटा महादेव आला असेल
तर त्यानं उद्या पार्वतीला सोबत आणणे. समजा परस्परे पार्वती आली असेल तर तिनं 4:45लाच कुलूप लावणे आणि महादेवला पुढं घालून आणणे कथेचा नियम. कारण पतीनं पुण्य केलं तर पत्नीला अर्ध मिळतं, पण पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नसतं. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावं लागतं. कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. फुशारकी मारू नका, त्यांचा त्याग आहे. केवढा त्याग! 9 महिने 9 दिवस ज्या आईनं पोटात बाळगलं, ज्या बापानं लये पुरवले, ज्या बहिणीसोबत भावासोबत खेळली, 22 वर्षाची झाली म्हणजे लग्न होतं आणि शेवटचं मंगलाष्टक झालं वाजंत्री बहुगलबला न करणे. एका मिनिटात सगळ्याचा त्याग करून देते. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. ज्या मायबापाने जन्म दिला त्यांचा त्याग, ज्या बहिणीसोबत भावासोबत खेळली त्या रक्ताच्या नात्याचा त्याग. आणि हे कधीच आलं नव्हतं, पहिल्यांदा आलं बाशिंग बांधून, याचा स्वीकार. केवढा त्याग आहे जरा विचार करा. दिली तिलांजली कुळनाम रूपासी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. आणि म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत नाही. ते सत्यनारायण माहिती आहे ना तुम्हाला. सत्यनारायण करायच्या वेळेला एकटा घरमालक त्रास काढतो, रॉकेलच्या फटफटीवर पत्रिका वाटतो, अख्ख्या तालुक्यात घामाघूम होतो. मग मंडप डेकोरेशन सगळी तयारी झाली, नवरा बायको बसतात पूजेला आणि ब्राह्मण सांगतात, ते त्यांना सांगावंच लागते. चला डोळ्याला पाणी लावा, पाचमन करा, म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्ये धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचंच लक्ष जातं. मावशी तशा काय बसल्या, हाताला हात लावा. हाताला हात. तिनं नुसता हाताला हात लावला की अर्ध सत्यनारायणाचं पुण्य गेलं. हे 1 महिना रॉकेलच्या फटफटीवर आबदलं. हात लावल्याबरोबर अर्ध जातं. पण हे सत्यनारायणात कुठेही डोकं चालवू नका. आम्ही कथेत सांगितलं, आणि एकानं रेल्वेमध्ये नवरा बायकोत 1 तिकीट काढलं. दनिया कुठेही चालतो का सत्यनारायण? TC आला ना 3 स्टेशन प्रवास, तिकीट दाखवली, बरोबर आहे. आणखी एक बायको आहे माझी, मग काय करू? 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायका शहाणपण सांगतो तिकीट काढ. तर यांचं आधी ठरलं होतं. यानं तिच्याकडे पाहिल्या पाहिल्या तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. TCचं डोकं चाले ना, पागल बनावं तर तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे? पुढं काय भानगड आहे? बायको आहे माझी ती. मग काय करतो? काळा कोटवाल्या आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू? अरे ते तिथं चालतंय, पोथीत इथं. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे स्वरूप पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. मग पती जर रामायणाला आला आणि पत्नी सिनेमाला गेली तर होतं काय? याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्याजवळ येतं. असं होऊ नये. उद्यापासून दोघंही येत जा. बस हे संग सती जगज्जननी भवानी. शिव आणि सती दोघंही रामकथा ऐकण्यासाठी अगस्ती महाराजांच्याकडे येतात. अगस्ती महाराजांनी नमस्कार केला, पूजा केली. नमस्कार केल्याबरोबर सतीला वाटलं काय कथा सांगणार आहे. आल्या आल्या लागलं पाया पडायला. केवढं घाबरलं, काय कथा सांगणार आहे. पण शंकरजीला वाटलं बापरे, ज्याच्याकडे कथा ऐकायची तो नमस्कार करतो, वक्त्यात केवढी नम्रता आहे. दोघांनी 2 अर्थ लावले, कृती एक आहे. नमस्कार केला तर सतीला वाटलं केवढं घाबरलं, शंकराला वाटलं केवढी नम्रता. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य, कृती एक असू द्या. आंब्याच्या झाडाच्या सावलीत दुपारची वेळ होती. 3 बसले होते, एक ब्राह्मण, पहिलवान, भाजीपाल्याचा व्यापारी. पाखरं काहीतरी कुजबुज करत. दुपारची वेळ. ब्राह्मण म्हणाले नुसता झोपा काढता काढले का? पाखरं भजनं करतात ना, तुम्ही माणसासारखी माणसं झोपा काढता. काय म्हणतात ते काय मला ऐकू येतं. आपण काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ
राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणाला तसं नाही म्हणत ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा, याचं डोकं तेच. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान म्हणला तसं नाही म्हणत रे. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही, आपलं आपलं डोकं. तसं हे सांगतो मी. नमस्कार हे अणकाई किल्ल्यावरच नमस्कार अगस्तीजीने केला. सतीला वाटलं बाबा केवढा घाबरला, शंकरजीला वाटलं केवढी नम्रता. म्हणून सतीचं लक्ष कथेत लागलं नाही. महादेवानं लक्षपूर्वक कथा श्रवण केली. कथा श्रवण करून भगवान शिव आणि सती कैलासाकडे यायला निघाले. नाशिक जिल्ह्यातली घटना. सीता चोरीला गेलेली, शोधार्थ राम लक्ष्मण फिरतात, तिकडनं येतात सती आणि शिव. शंकराला वाटलं बापरे काय योग आहे, ज्याची कथा ऐकली आपण तो इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढे आहे. पण जाऊन पाया पडाव तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे, ती इथंही डोकं चालवेल की झालं आमचाही बुवा बिघडला. ते कोण्या गावचं बायकोसाठी झाडं कवटाळू कवटाळू रडतं, आमचा मिस्टर त्याला देव बाप्पा समजून नमस्कार करतो, बुवाही बिघडला असं वाटल म्हणून महादेवाला नमस्कार करता आला नाही. पाटील इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितनाही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला बाजूला साहेब आले साहेब आले साहेब, घरी आले की म्याव काही नाही करत साहेब. हे महादेवाचं सांगतो तुमचं चांगलं असेल, नाही ना नमस्कार करता आला. मग शंकरजी आणि सती खूप दूर आल्यावर अष्टसात्विक भाव मात्र प्रकट झाले. महादेवाला आनंद आवरला नाही आणि त्या दिशेनं पाहून नमस्कार करून डबडबल्या डोळ्यानं महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो. आता सतीला राहावलं नाही. ओ खोई हुई चीज ढूंढ रहा, अरे महादेव बड़ा देव सब देवन के बाबा 3-3 बार सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन सच्चिदानंद घन कहते हो, वो कौन है? जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए. भगति जास में मुनि सुनाए, भगति जास में मुनि सुनाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए. भगति जासु में मुनि सुनाए, भगति जासु में मुनि सुनाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए. सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा. सेवक जाई सदा सेवत जाई सदा मुनि धीरा, सेवक जाई सदा मुनि धीरा, जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए, जासु कथा कुंभ ऋषि गाए, शाबाश. जासु कथा कुंभ ऋषि गाए.
जासु कथा कुंभदर्शी गाई भगत जासुमय मुनी सुनाई सोयम यष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे ऐकली ना सती, हां ते माझं इष्टदैवत राम होतं. त्याला नमस्कार केला. राम, हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे, प्रश्न सतीनं विचारला. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये का आपली बायको कोणी चोरून नेली, बसलं झाडं कवटाळत. अरे जेव तुमरे म्हणे अतिसंदेव तवकी न जाय परीक्षा लेव. जर तुला त्याच्याबद्दल संशय आहे तर तू जात का नाही परीक्षा घ्यायला. आणि तुम्ही तबला ग बैठे उबट छाई, मी या वडाच्या झाडाच्या सावलीत बसतो. मग महादेवजी बसले सती परीक्षा घ्यायला. सतीनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. सतीच्या लक्षात आलं हा सीतेसाठी रडतोय ना, आपण सीताच होऊन जावं. परमेश्वर असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असं तर पळत येऊन हात धरण रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू कहा गई थी. म्हणून डोकं चालवलं सतीनं आणि सीता झाली सती. सीतेच्या रूपात सती गेली. रामचंद्रजीनं ओळखलं, पण काहीच म्हणता येईना. कारण महादेवाचे रामासोबत न रामाचे महादेवासोबत तीन संबंध आहे. तीन संबंध आहे. शिवाचे रामासोबत, रामाचे शिवासोबत, सखा स्वामी सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सखा आहे. एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे भक्त आहे आणि एकमेकाचे मित्र आहे. म्हणून तर हे दोन्हीची युती आहे. त्याचं नाव शिवराम आहे. नाही तर शंकराला गरज होती का रामाची मूर्ती बसवायची. आपल्या आपल्या पार्टीनं जायला पाहिजे होतं. पण शिवराम, आपला बाबा शिवराम. मग अडचण काय आहे तुम्ही हे पहा. शंकरजी नेहमी रामचंद्र ओम नमः शिवायचा जप करतात. रामचंद्र आणि शंकर भगवान श्रीराम जय राम. हा, श्रीराम जय राम जय जय. हातवर 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 हा सर्वांनी म्हणायचं आहे, लाजायचं नाही. श्रीराम जय राम सर्वांनी राम. श्रीराम. ये बात हा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. ये बात. श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात. श्रीराम जय राम जय जय राम. पिंपळत घोलपाचे. श्रीराम जय राम जय जय राम. अरे राम फिरला या जागेवर पूर्वी. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव, सदा शिव राम तुझी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव हो, भजन करी महादेव. राम तुझे सदा से, राम तुझे सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. हातवर हातवर. श्रीराम जय राम सर्वांनी, जय राम. श्रीराम. ये बात. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
शाबाश. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. जय जय राम जय जय राम. पहिला दिवस नाही, शेवटचा दिवस वाटतोय आजच. पवित्र भूमी आहे. या भूमीवरून लक्ष्मण रावनं कंदमुळे नेले असेल भावासाठी, भावजाईसाठी. ही भूमी इकडे रामचंद्र फिरले असेल. पवित्र झालेली भूमी आहे आपण ज्या भूमीवर. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. राम शंकराचे भक्त आहे, शंकर श्रीरामाचे भक्त आहे. शंकरजी रामाला स्वामी समजतात, राम शंकराला स्वामी समजतात. शंकरजी सीतेला माता मानतात, राम सतीला माता मानतात. अडचण काय, सती सीता होऊन गेली. रामानं ओळखलं, पण म्हणाव काय, माते म्हणून हाक मारावी तर माझ्या बायकोच्या रूपात आली. सीते म्हणावं तर जगन्माता सती आहे म्हणून मातेही म्हणता येईना आणि सीतेही म्हणता येईना. पण प्रभूची हुशारी पहा, सीतेही नाही म्हटलं आणि मातेही नाही म्हटलं. नमस्कार केला आणि विचारलं, अच्छा तू मेरे पिता शंकर जी का है. आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं, या बाबानं मला ओळखलं, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. भयभीत झाली सती. हे आपल्या नाशिक जिल्ह्यात घडलेलेच प्रकरण आहे. भयभीत झाली सती, भयभीत झाली. डोळे उघडले, पाहिलं तर राम लक्ष्मण सीता तिघ दिसले. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले तर राम झाडं कवटाळतात, लक्ष्मणजी समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले, आता रामही नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. भयभीत झालेली सती महादेवजीकडे यायला निघाली तर हे अंतर्यामी शंकरजी, सगळ्या चित्रपट इथंच पाहिला त्यांनी. ही माझी माय होऊन गेली, जाणे अंतरीचे सकळ नारायण. माझी सती सीता होऊन गेली. खोटं बोलणार आहे. आता मातेच्या रूपात गेलेली सती, तिला मी पत्नीत म्हणून कसे स्वीकारू. जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागणार आहे. म्हणून महादेवजी धर्मसंकटात आहे. पण ती खोटं बोलेल हे माहिती होतं म्हणून आल्या आल्या, हा कशी काय घेतली परीक्षा. कचून परीक्षा लिहिणं कुस आहे. इथून सुरुवात. परीक्षा वगैरे काही नाही घेतली, काही नाही घेतली. मग कशाला गेलती, कशाला गेलती. तुम्ही इथून नमस्कार केला का नाही. हा, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं, धडधडीत खोटं. महादेवरावच्या लक्षात आलं, सती खोटं बोलती आहे. सती आणि शंकरजी विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावरती पोहोचले. तिथे नेहमीचं डाव्या भागाला बसायचं जे सतीचं आसन होतं कैलासावरचं, ते स्वतः शंकरजींनी उचललं, सामोर मांडलं. सामने बैठो देवी, कृतीतून त्याग. कृतीतून सतीच्या लक्षात आलं, डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. म्हणजे शिवानी माझा पत्नीत्वाचा त्याग केला. त्याच वेळेला एक घटना घडली. बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब आवा. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. बरं का, पद आणि मद हे शब्द अति जवळचे आहे. पचा म करायला फार खर्च येत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावायचं.
की लगेच त्याचा म होतो. जो प असतो का नाही त्याचा डावा कोपरा असतो, त्याला लावा शून्य की झाला म. त्या शून्याला म्हणतात अभिमान. म्हणजे पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. अति अभिमान हृदय तब आवा, नाही को अस जन्मा जगमाई, प्रभुता पायी जाई मद नाही. दक्ष महाराज प्रजापती झाले. ब्रह्मसभेमध्ये ब्रह्मदेव, विष्णू भगवान, शंकरजी बसलेले, बाकीचे देवही बसलेले होते. पण प्रजापती सभेत आले की सर्वांनी उठावं अशी घटना आहे. कोणी असो, आता ही लोकसभा, विधानसभा, ही ब्रह्मसभा, हे सारखंच आहे. लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, अरे साधा व्यक्ती होता बीजेपीच्या काळात. धोतर, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट, चष्मा, हरिभाऊजी बागडे आहे ना. पण बागडे साहेब बसून असायचे आणि आमचा नागपूरचा देवेंद्र भाऊ शर्टिंग करून असला तरी उभा राहून बोलायचा. अरे ते पद आहे. प्लीज 1 मिनिट, पुन्हा त्यांना विनंती करावं लागते. नाही बसा, बाकीच्यांचं ऐकायचं, बसा तुम्ही, अधिकार आहे तो आहे ना. आपण पाहिलं होतं एकदा टीव्हीला, केवढा मान आहे त्या पदाचा. लोकसभेचे अध्यक्ष बालयोगी झाले होते, जुन्या मंडळीला बालयोगी. त्यावेळेला त्या गेटपासून आसनापर्यंत काय 200-300 फूट जागा असते ती. पण निवड झाल्यावर त्या गेटपासून आसनापर्यंत अध्यक्षाला दोघांनी पोचवायचं. एक पंतप्रधान पाहिजे भारताचा आणि एक विरोधी पक्ष नेता पाहिजे, हे दोघं असतात. त्यावेळेला सोनिया गांधी विरोधी पक्ष नेत्या होत्या आणि अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते. एका बाजूला पंतप्रधान भारताचा, एका बाजूला सोनिया गांधी, मध्ये बालयोगी. 200 फूट जागा पण तिथपर्यंत पोहोचवलं. ते सिंहासनावर बसले, दोघांनं वाकून नमस्कार केला, मग आपल्या जागेवर जाऊन बसले. एवढा मान आहे त्या पदाचा. हे इथलं सांगतोय मी, ब्रह्मसभा. आणि हे प्रजापती झाले दक्ष महाराज. ब्रह्मसभेमध्ये प्रजापती आल्यावर सर्वांनी उठायचं नियम आहे. आज सगळे उठले, फक्त 3घच बसलेले होते, ब्रह्म, विष्णू, महेश. आणि जे मानाला हपापलेलं असतं का नाही, ऑफिसमध्ये गेल्यावर किती उठले इकडे पाहत नाही, कोण बसलं, नेमकं लक्ष 3घाकडे गेलं. कोणाचं? प्रजापतीचं. पहिलं लक्ष ब्रह्मदेवाकडे गेलं, पण वाईट वाटलं नाही का? बाप आहे माझा, बाप आहे, मुलाचा सन्मान करायला बाप नाही उठणार. ब्रह्मदेव बाप आहे दक्षाचा, म्हणून वाईट वाटलं नाही. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू भगवान म्हणले, हा तर बापाचा बाप आहे. विष्णू कोण आहे? ब्रह्मदेवाचा बाप. मग माझा आजा लागतो, नाही नातवाचा सन्मान करायला आजोबा. दोघाबद्दल वाईट वाटलं नाही, मी तिथंच होतो म्हणून सांगतोय. पण शेजारी लक्ष गेलं तर महादेवराव, त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही, नात्याच्या संबंधानं पाहिलं दक्षराजाने. जावाई आहे माझा, सासरा लागतो त्याचा, मुलगी दिली पठ्ठ्यानं याला काय तकलीफ होती उठून उभा राहायला. आणि जे बोलायला सुरुवात केली त्या सभेत, माकडाच्या डोळ्याच्या, सासरा म्हणतो जावयाला ऑफिसमध्ये सगळ्या साहेबांच्या समोर, सांगा काय वाटलं असेल. मरकट लोचन, इथून सुरुवात केली बोलायला. मरकट लोचन, जावयाला म्हणतो सासरा, माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके घालतो गळ्यात, भस्म लावतो अंगाला, बिना कपड्याचा फिरतो, स्मशानात राहतो, अरे मुलगी देऊन पश्चाताप झाला मला. जेव्हा सासरा जावयाला बोलतो समाजात, तेव्हा जे विरोधक होते त्यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. बरं झालं महादेवरावला समाजात असं कोणीच बोललं नव्हतं, सासराच बोलतो म्हटल्यावर. भृगू नावाच्या त्यानं तर मिशीवरच पीळ दिला, चालू द्या, इशारा केला, चालू द्या.
पुषा नावाच्या देवानं दात काढून हसायला सुरुवात केली. काहीनं इशारे डोळ्याचे केले, चालू द्या. पण महादेवानं खाली मान घातली, एका शब्दानं सासऱ्याला प्रतिउत्तर केलं नाही. यात नवल नाही. घरी आल्यावर सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. मी असं विचारतो, हे प्रकरण जर 2022 मध्ये घडलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सासरा जर जावयाला बोलला असता साहेब लोकांच्या समोर, काय झालं असतं? ऑफिस सुटल्यावर सासऱ्याचा राग पुढचं कळलं तुम्हाला. घरी आल्या आल्या बायकोवर निघाला असता, सुटक्यात भर. कुठं जायचं? सुटक्यात भर म्हणतो तुला. जायचं कुठं? तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं? ऑफिसमध्ये येऊन बोलला तुझा बाप वाटेल तसा. पण महादेवानं हे सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. काय सहनशीलता आहे? नाही सांगितलं. असे काही दिवस गेले. मोठं यज्ञाचं आयोजन केलं. जसं पिंपळ्यातला झालं ना, वाह केवढा यज्ञ झाला. तसं मोठं यज्ञाचं आयोजन केलं. दक्ष राजानं सर्वांना निमंत्रणं दिली, फक्त दोघाला डावललं, लेकीला आणि जावयाला. हे नीट आहे का बरं? निमंत्रणं सगळ्याला दिली, पण महादेवरावला नाही आणि मुलीला सतीलाही निमंत्रण नाही. आणि सगळे देवता आले. मोठा यज्ञ होता. जेवण करून देवता निघाले की दक्ष राजे चौकशी